राजकारणात आल्यापासून पक्ष बदलला नाही असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय। राज्यातील जनता हाच आपला पक्ष असल्याचंही अजितदादा म्हणाले। तर मधल्या काळामध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही अशी ही पुष्टी अजित पवारांनी जोडलेली आहे। तर अजितदादांवर मोदी शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तसा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला। भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे अजित पवार ज्यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी एसपी हा पक्ष शरद पवारांकडे आहे आणि अशा मध्यात अजित पवार यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलं आहे, जे सध्या महायुती सरकारमध्ये सामील आहेत आणि आपण कधीही पक्ष बदलला नाही राजकारणामध्ये आल्यापासून असा दावा त्यांनी केलेला आहे। भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण पुढे काही झालं नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर त्यावरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय, कारण तुमच्यासोबत सध्या सत्तेत असलेल्या भाजपनं तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे असं सुळे म्हणाले। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो। राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच, जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले, त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, सीबीआयची ईडीची नोटीस, माझ्या 3 बहिणींवर झालेले रेड, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध होता, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर रेड झाल्या, त्याला कोण जबाबदार आहे? अर्थातच सत्तेत असलेले लोक। इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे। पक्ष बदलला नाही, पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता। तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजत आहे। मी दादांनी काय व्हिडिओमध्ये म्हटलं असं ऐकलेलं नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही जे सांगताय की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले का, तर नक्की झाले, पण ते आरोप सिद्ध झाले का, तर ते सिद्ध कोणी करू शकलं नाही। कालही कोणी करू शकलं नाही, आजही कोणी करू शकलं नाही, भविष्यातही सिद्ध होणार नाहीत। त्याच्यामुळे ज्यावेळेस एखादा पक्ष विरोधाच्या भूमिकेत असतो त्यावेळेस समोरच्यांची विरोधाची भूमिका असली पाहिजे किंवा असते। म्हणून 70,000 कोटीचा जो आरोप झाला त्या आरोपाला राजकीय आरोप म्हणून बघितलं पाहिजे, पण तो सिद्ध होऊ शकला नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे। अजितदादांवर काँग्रेसकडून कधी आरोप झालेले नाहीत। अजितदादांवर आरोप सन्मान्य पंतप्रधानांनी केले, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले आणि खुल्या मैदानात केले, सभागृहामध्ये केले। आम्ही कुठे केले आरोप? ज्यांनी आरोप केले त्यांच्याकडे जाऊन आमचा लाडका भाऊ बसला, याचं दुःख नक्की आहे आम्हाला। तर सिद्ध कोण करणार? आम्ही सिद्ध करायचं की जे बोलले त्यांनी सिद्ध करायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।